तुमचे मोठे भाऊ असते सगळ्यांना ते वाटतं. मी सरसगावचं अभिनंदन करतो. एवढी छान वास्तू उभा केली आहे सरकारने केली, पण ह्या गावाचं वैशिष्ट्य नशीब म्हणायचं. आम्ही मगाच्या म्हणतोय आपल्या गावाला हे असं का झालं नाही. छान आहे, मस्त आहे, येण्यासारखं आहे. पर्यटन स्थळात सगळं सौंदर्य दिसतंय आणि असं वरच्यावर एक कार्यक्रम व्हावा. मान्यवरांचं मी अभिनंदन करतो हे कार्यक्रम ऐकल्याबद्दल. विशेष सांगायचं म्हणजे माझे मित्र आणि मी आम्ही 2000 साली अगोदरच रिटायर झालेला आहे. हेतू एकच होता की गावी जाऊन सशक्त आणि निरोगी राहायचं, यासाठी गाव परत आणखी जन्मस्थान परत तसं आम्ही निवडलं. की अशी हवा, असं सौंदर्य, असं ठिकाण कुठंही मुंबईत नाही. भयानक गाव. अजून लोकांना कल्पना नाही की सिटीत काय, शहरात काय आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय. खरं कसदार सोनं इथंच आहे, समजून घेतलं तर. नाहीतर काय लोक म्हणते ती, मी तुम्हाला पटायचं नाही, मागल्या वर्षी 110 टन एकरात काढलेला आहे ऊस. समृद्धी ती खतवाली मानधन खतवाली कंपनी आहे बघा पुण्याची, महादन. ते माझ्या प्लॉटवर आले आणि बघितलं जवळ 40-42 कांड्या आणि मनगडावर सगळे कांड्याची मजबूत ऊसाची जाडी. म्हणजे साहेब मी कधीपासून, म्हणजे आताच मी 4 वर्ष 4-5 वर्ष झाली शेती करतोय. काय काय म्हणजे शेणखत पहिलं म्हणलं टाकलेलं, एकरी 8 टोल्या, बाकीचं डोस ते जीवामृत, ह्यांचं जीवामृत ते तपास नाही का आपल्याला देतात ते यांचंच घेतलेलं. आणि म्हणजे एवढा भारी ऊस आहो इथं. कित्येक वर्ष शेतकरी त्यांच्याकडे असला ऊस नाही आणि तुमचा कसं काय, म्हणजे हे अशा पद्धतीने. ठीक आहे म्हणजे माझा फोटो काढला, वांगी गावात पोस्टर तयार केलं, तिथे लावला. 200 लोकांचं जेवण आमच्या ऊसाच्या फळाच्या बाजूलाच बनवलं, मंडप वगैरे टाकून. शिरा, भात, मस्तपैकी जिलेबी, भाजी. म्हणजे जे ते मला विचारायला लागलं, काय ना आलेलं प्लॉटवर बघितलं, त्यांच्या मनात आलंय मानधनवाल्याच्या. आणि मला वाटतंय मला 4 कृती दिली ती लागवडीची. 19 खत आहे ते 4 मला कृती दिली डेमोसाठी. परत आणखी म्हणजे तुम्हाला नाही, म्हणजे शेतीत नाही असं नाही, चांगलं आहे, केलं पाहिजे. निसर्गाचं जरा लहरी आहे, निसर्ग दिसतोय आपल्याला, कधी पडतोय कधी नाही पडत. तरी पण आपल्या भागाला चांगले दिवस आले, इथून पुढे पण चांगले येतील. असे नवनवीन उपयोग केले तर नवीन डोक्यात विषय आल्यानंतर 4 पैशाची कशी बचत करायची, कसं 4 रुपये कमवायचे. नवीन मुलांना त्याची ओढ नाही आणि खचल्यात ते लग्न होण्यात. वस्तुस्थिती आहे पण ती वस्तुस्थिती कालांतरानं पूर्ण समाप्त होईल. चांगल्या प्रकारे केलं तर चांगलंच होणार. आजची कंडिशन मुंबईची, आता नसणारा काय नसणारा मुंबई आहे शेवटी. तर परपर्यंत त्यानं आता मुंबईला सगळा कब्जा केलेला आहे. आपली लोक तिथं काही करू शकत नाही. आजची परिस्थिती आहे गौंडी हाताखाली साहेब. तुम्हाला 70-60-70 माळ्याची बिल्डिंग चालू आहे. सगळी परप्रांती. कोणी मराठी माणूस एवढ्यावर 100-200 फुटावर काम करतोय का? करत नाही. विमा उतरा नाही तर न उतरा, आमच्याही जमणार नाही. पण ती लोक बाहेरची करतात. आपली लोक ते डेअरिंग करू शकत नाही. केलं तर होतंय, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. आमचे चिरंजीव यात सहभागी आहेत, त्यापेक्षा आणखी आनंद वाटतोय. त्यांचे सहकारी वगैरे वरचेवर काही ना काही चालूच असतंय. ही आले पंगीला येतात देतात. यांचा पण जो आहे प्रकल्प चांगला आहे. त्यांना काहीतरी म्हणजे वाटतंय बाबा याच्यापासून घडतंय. ठीक आहे, तुम्ही राजा